ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशातील विविध राज्यांमध्ये 15 ऑक्टोबरपासून शाळा उघडणार असून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या संदर्भात गाईडलाईन्स लागू केल्या आहेत। 15 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने देशातील शाळा सुरू होणार आहेत। शाळा सुरू करण्याबाबतची मानक कार्यप्रणाली हे राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायची आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेणं ही शाळांची जबाबदारी आहे असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे। आज केंद्राच्या कृषी विधेयकाबाबत राज्यातील शेतकरी संघटनांसोबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत। या विधेयकातील त्रुटी आणि जाचक अटी शर्तींसंदर्भात मुख्यमंत्री शेतकरी नेत्यांची मतं जाणून घेणार आहेत। आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा नेत्यांना एकाच मंचावर आणण्याचा चंग नरेंद्र पाटील यांनी बांधलाय। उद्या सर्व मराठा नेत्यांना एकाच मंचावर आणण्याचं आवाहन त्यांनी केलं। खासदार संभाजीराजे, उदयनराजे, विनायक मेटे, प्रवीण गायकवाड यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली। कुप्रेस मैदानासमोरील एमपीएससी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं गेलं। पोलिसांनी मराठा आंदोलकांना गेट बाहेर रोखलं आणि त्यांच्या शिष्टमंडळाला कार्यालयात जाऊन निवेदन देण्यास परवानगी दिली। प्रकल्पांच्या पळवापळवीवरून काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलीच जुंपलेली पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडोळी गावात आयुष मंत्रालयाचा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन रिसर्च प्लांट हा प्रकल्प होणार आहे। त्यासाठी एमआयडीसीने 60 एकर जागा ही इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन रिसर्चला दिली। हा प्रकल्प सिंधुदुर्गऐवजी लातूर जिल्ह्यात व्हावा अशी अमित देशमुखांची इच्छा आहे। त्यासाठी अमित देशमुखही प्रयत्नशील आहेत। अमित देशमुख यांनी त्यांचे वडील विलासराव देशमुख यांच्याकडून गुण घ्यावेत असा सल्लाही राऊतांनी दिला। मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात कायम राहिल्यात। अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली। यशवंत जाधवांची सलग तिसऱ्यांदा स्थायी समितीवर निवड झालेली आहे। भाजप मुंबई महापालिकेतील प्रभाग समित्या ताब्यात घेण्यासाठी आक्रमक होताना दिसतोय। बीएमसीतील 17 पैकी 9 प्रभाग समित्या भाजपकडे तर 8 प्रभाग समित्या सध्या शिवसेनेकडे आहेत। महाविकास आघाडी जर अशीच घट्ट राहिली तर भाजप स्वबळावर 9 पैकी फक्त 5 प्रभाग समित्या स्वतःकडे ठेवू शकेल। तर महाविकास आघाडी भाजपला मुंबईतून हद्दपार करण्याच्या तयारीत आहे। 14 तारखेपासून प्रभाग समित्यांच्या निवडणुका होत आहेत। ठाण्यातील सिव्हिल इंजिनियर अनंत करमुसे मारहाण प्रकरणात 6 महिन्यानंतर तिघा पोलिसांना अटक करण्यात आली। या तिघांमध्ये मुंबईतील 2 आणि ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची माहिती आहे। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा फोटो वापरून अनंत करमुसे यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती। या आक्षेपार्ह पोस्टमुळे संतप्त झालेल्या 15 ते 20 आव्हाड समर्थकांनी करमुसे याला आव्हाडांच्या नाथ बंगल्यावर नेऊन जबर मारहाण केल्याचा आरोप आहे। हाथरस बलात्कार प्रकरण गाजत असताना तिकडे मुंबईच्या गोरेगावमध्ये एका चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली। गोरेगावच्या आरे कॉलनीत 6 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाला। काल दुपारी ही संतापजनक घटना घडली। तक्रार दाखल झाल्यानंतर गोरेगाव पोलिसांनी आरोपी इस्माला बेड्या ठोकल्या। उत्तर प्रदेशातून आणखी एक बलात्कार प्रकरणाचं कनेक्शन थेट नेपाळपासून महाराष्ट्रापर्यंत आहे। एका घरामध्ये डांबून आठवडाभर अत्याचार केल्याचा आरोप नेपाळच्या 22 वर्षीय तरुणीनं लखनौच्या तरुणावर केला। तरुणाच्या तावडीतून कसबस सुटून संबंधित तरुणीनं महाराष्ट्रातलं नागपूर गाठलं आणि कुराडी पोलिसांकडे तक्रार दिली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला। नालासोपाऱ्यातल्या 19 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येस एक पोलीस अधिकारीच कारणीभूत असल्याचा आरोप मुलीच्या आई-वडिलांनी केला। संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या मागणीसाठी पीडितेच्या आईनं अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केलं। संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी मुलीच्या कुटुंबियांनी केली। हाथरस प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होतीये। या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी आणि उत्तर प्रदेशऐवजी या प्रकरणाचा तपास दिल्लीत व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे नजरा लागलेल्या आहेत। हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील काही महत्त्वाच्या शहरात समाजकंटक चुकीचे आणि फेक मेसेज पाठवत आहेत। नागरिकांनी फेक मेसेज फॉरवर्ड न करता ते डिलीट करावेत। अफवा तसंच खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। सुशांत प्रकरणातील तपासावर सुप्रीम कोर्टाने समाधान व्यक्त केलं होतं असं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। या सगळ्यामध्ये पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाला असं देखील सिंग म्हणाले। सुशांत आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला। आमच्यावर आरोप करणाऱ्यांनीच सुशांतची बदनामी केली असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर केला।
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची ट्रॅक्टर रॅली आज पंजाबमधून हरियाणात प्रवेश करते. मात्र मोठ्या जमावासह आलात तर रॅली करता येणार नाही असा इशारा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिला. त्यामुळे काँग्रेस भाजप कार्यकर्ते भिडण्याची शक्यता आहे. जीएसटी नुकसान भरपाईसाठी केंद्राचा कर्ज उभारणीचा पर्याय महाराष्ट्रानं मान्य केला. काल 42वी जीएसटी परिषद पार पडली. राज्यांनी 97,000 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदरात कर्जरूपानं घेणं आणि दुसरा पर्याय म्हणजे बाजारपेठेतून 2.35 लाख कोटी रुपयांचं भांडवल उभं करणं असे 2 पर्याय केंद्राकडून प्रस्तावित होते. येत्या 8 ऑक्टोबरला साजरा होणाऱ्या हवाई दल दिनाच्या संचलनात राफेल लढाऊ विमानं सहभागी होणार आहेत. 1932 साली 8 ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती. त्यामुळे हा दिवस हवाई दल दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा गाझियाबाद इथल्या हिंडन हवाई तळावर वार्षिक संचलन होणार आहे. शीतल भानुशाली यांच्या हाजी अलीच्या समुद्र किनाऱ्याजवळ सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी मुंबई महापालिका चौकशी करणार आहे. शनिवारी पावसात शीतल या घाटकोपरमधल्या उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याचा दावा आहे. मुंबई महापालिकेच्या गैरकारभारानं महिलेचा जीव गेला असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. या प्रकरणी कंत्राटदार महापालिका अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली. महापालिका अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे महिलेचा जीव गेला असेल तर 15 दिवसात चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं महापौर किशोरी पेडणेकरांनी म्हटलं. पोलिसांचाही समांतर तपास सुरू असल्याचं त्या म्हणाल्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून वगळलेल्या गावांमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. आडिवली, ढोकळी, पिसवली, भाल, दावडी, सोनारपाडा या गावांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडलेत. माजी नगरसेवक कुणाल पाटील हे स्वखर्चातून या खड्ड्यांची सध्या दुरुस्ती करत आहेत. मुंबईतील पवईतील रामबाग उड्डाण पुलावर एका टेम्पोला भीषण आग लागली. टेम्पो चालक घनश्याम वर्मानं प्रसंगावधान दाखवत गाडीतून धूर येताच गाडीतून पळ काढला. त्यामुळे टेम्पो चालक बचावला. हा टेम्पो असलफा येथून इलेक्ट्रॉनिक्सचं भंगार घेऊन नाशिकला निघालेला होता. आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करण्याचा डाव केंद्रीय सीमा शुल्क पुणे विभागानं हाणून पाडला. रविवारी तब्बल 412 किलो गांजा हा जप्त करण्यात आला. सीमा शुल्क विभागानं नळदुर्ग ते सोलापूर महामार्गावर कारवाई करत 65 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. नागपुरातील 2 तरुणींना मध्य प्रदेशातील टिकमगड इथे विकल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलाय. पोलिसांनी मध्य प्रदेशातून दोन्ही तरुणींची सुटका केली असून या प्रकरणात एका आरोपीला अटक केली. या टोळीतील इतर सदस्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोरोनावर मात केली. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचं पथक प्रसिद्ध कलाकार रामदास पाध्ये यांच्या घरी पोहोचलं होतं. पाध्ये कुटुंबाची यावेळी आरोग्य तपासणी सुद्धा करण्यात आली. यात पाध्येंचे बोलके बाहुले देखील सहभागी झाले होते. महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मोठी घट झाली. राज्यात काल 12,982 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले. त्यामुळे राज्यात रुग्ण बरं होण्याचा दर हा 80% पोहोचलेला आहे. नवी मुंबईत काल 366 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 34,037 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 3,648 कोरोनाबाधित जे रुग्ण आहेत त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मीरा भाईंदर परिसरात काल 172 कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर काल 6 जणांचा मृत्यू झाला तर 219 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. कोरोनाचे एकूण रुग्ण हे 23,400च्या पार गेलेले आहेत. काल तब्बल 115 कोरोना रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलाय तर 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. रायगड जिल्ह्यात काल दिवसभरात 210 नवे कोरोना रुग्ण सापडले तर 30 बाधितांचा मृत्यू झाला. पनवेल परिसरात 154 जण कोरोनाबाधित आढळले तर 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे 71%वर पोहोचलं. जिल्ह्यात काल 97 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर 197 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात काल 102 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 140 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 1015 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
वर्धा जिल्ह्यात काल 2020 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली। त्यापैकी 74 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले। जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 5000वर पोहोचली आहे। सांगली जिल्ह्यात काल दिवसभरात 342 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर कोरोनामुळे 21 जणांचा मृत्यू झाला। जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आतापर्यंतची संख्या ही 1443वर पोहोचली आहे। धुळे जिल्ह्यात एरवी 100च्या पुढे कोरोनाबाधितांची दिवसभरातील आकडेवारी राहत असे, मात्र काल ही आकडेवारी 50च्या आत आली। शिवाय दिवसभरात 74 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्याच्या राजकारणात एक नवा प्रयोग केला। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार LGBT सेलची स्थापना केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सेलचं उद्घाटन केलं। LGBT समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा नवा सेल सुरू करण्यात आल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करायला गेलेल्या मंत्री राजेश टोपेंना शेतकरी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। राजेश टोपे जालना जिल्ह्यातील बदनापूर इथे पीक पाहणीसाठी गेले होते। राजेश टोपे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एवढ्या दिवसानंतर का आले असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला। परभणीमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी काल SBI बँकेसमोर ठिय्या आंदोलन केलं। शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नसल्यानं त्यांनी बँक अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि SBIच्या सेलू शाखेसमोर दरेकर आणि मेघना बोर्डीकरांचा ठिय्या पाहायला मिळाला। रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदच्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल एक दिवसीय धरणं आंदोलन केलं। रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। बिलाच्या रकमेसाठी कोरोनाबाधिताचा मृतदेह तब्बल 18 तास रोखून ठेवल्याचा प्रकार नांदेडच्या निर्मल कोविड केअर सेंटरमध्ये घडला। रुग्णाच्या नातेवाईकांनी 1,72,000चं बिल जमा केलं होतं। असं असतानाही उर्वरित रक्कम भरण्याचा तगादा रुग्णालयाकडून लावण्यात आल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, पण याच हिंगोली जिल्ह्यातील नाहद गावात नागरिकांना 1 किलोमीटर पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावं लागतंय। विहिरीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यानं कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाकडून सकाळच्या सत्रातील परीक्षा रद्द करण्यात आली। ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक अडचणी आल्यानं ही परीक्षा रद्द करण्यात आली। सर्व्हर डाऊन होणं, पेपर सोडवण्यात अडचणी येणं यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रातील पेपर हा दुपारी घेण्याचा निर्णय झाला होता, पण दुपारी देखील तांत्रिक अडचणी आल्यानं विद्यापीठानं सर्व परीक्षा रद्द केल्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांना कालपासून सुरुवात झाली, मात्र पहिल्याच दिवशी ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं। अंबरनाथच्या चिखलोली धरणातून अखेर अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा सुरू होणार आहे। मनसेने हे पाणी सुरू करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता। चिखलोली धरणाचं पाणी दूषित झाल्यानं मागील वर्षी या धरणातून होणारा पाणीपुरवठा थांबवण्यात आलेला होता। गेल्या 2 महिन्यात पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं, मात्र असं असलं तरीही इंदापूर तालुक्यातल्या बनकरवाडी गावातील उच्च शिक्षित युवकानं शेतात काबाड कष्ट करत दोडक्याच्या पिकात 1 लाखाचं उत्पन्न घेतलं। परशुराम सातव असं या शेतकऱ्याचं नाव आहे। सांगली जिल्ह्यातला आटपाडी तालुका हा बोर, डाळिंब या फळ पिकांसाठी प्रसिद्ध आहे, पण आता आटपाडी तालुक्यात केळी उत्पादनाचा प्रयोग करण्यात आला। यात पहिल्याच प्रयत्नात केळी युरोपाला निर्यात करण्यात आलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातल्या कळसुली गावातील प्रयोगशील शेतकरी विठोबा गोसावी यांनी सेंद्रिय पद्धतीनं लागवड केलेल्या सेलम हळद आणि कोलकाता रेड झेंडूच्या शेतीची अज्ञात व्यक्तीनं नासधूस केली। एकीकडे कोरोनामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे मोठ्या कष्टानं उभ्या केलेल्या शेतीचं अज्ञातानं नुकसान केल्यामुळे या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे भातशेती संकटात सापडले। सध्या जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस कोसळतोय, त्याचा परिणाम कापणीला आलेल्या भातशेतीवर होताना पाहायला मिळतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात सुमारे 7 वर्षांनंतर काळ्या बिबट्याचं दर्शन झालं। रात्रीच्या वेळी घाटातून जाणारा काहींना हा ब्लॅक पॅन्थर दिसला। आंबोली, तिलारी आणि पश्चिम घाट परिसरात काही ठिकाणी या काळ्या बिबट्याचा संचार आहे। ताडोबात 5 वाघांचं एकत्र दर्शन झालं। जंगलात सोनम वाघीण आपल्या 4 बछड्यांचं फेरफटका मारत असतानाची दृश्य ही कॅमेऱ्यात कैद झाली। पालघरच्या चिंचणीमधील सिद्धांत चुरी या प्राणी निरीक्षकानं हा क्षण कॅमेऱ्यात टिपला आहे। यावर्षीचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हार्वे जे अल्टर, मायकल ह्युटन आणि चार्ल्स एम राईस यांना जाहीर झाला। या तिघांनी हेपॅटायटिस सी या विषाणूच्या शोधासाठी या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं यांना गौरवण्यात येणार आहे।
मुंबईतून सुटणाऱ्या देशांतर्गत विमानांची संख्या ही 50% वाढणार आहे. पुढच्या आठवड्यापासून हा बदल करण्यात येणार आहे. सध्या मुंबईत 100 विमानांचं आगमन होतं, तर तेवढीच विमानं इथून सुटतात देखील. सुप्रीम कोर्टानं विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला उशीर का होतोय याबद्दल केंद्राला विचारणा केली असता मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश यूकेच्या सुप्रीम कोर्टानं दिला होता, मात्र त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. ब्रिटनमध्ये या प्रकरणावर नक्की काय गुप्त कार्यवाही सुरू आहे, ज्यामुळे प्रत्यार्पणाला उशीर होत आहे याची आपल्याकडे माहिती नाही, असं उत्तर केंद्र सरकारनं कोर्टाला दिलं.